अर्चना, तुला भेटलं की नाही लय चांगलं वाटतं मला. हो, लय चांगलं वाटते. पण आपला भेटायचा वेळच येत नाही ना. तो त्या नवरा शिबल्या घरीच असते ना. आलो बी तर की नाही मग फाटतेच त्याला पाहिलं की. हो बाबा, तुम्ही एवढं कायले टेन्शन घेता? तुमचा जीव भेटते की नाही माझ्या घरी आले, मग जागा पाहणे एक चांगली, आपण तटीच भेटत जाऊ ना. तटीच भेटत जाऊ, मग कोणाचंच टेन्शन नाही राहत. जाऊ दे बरं, तो विषय जाऊ दे बरं, मागे ठेवून तो विषय. आता जरासा प्रेमाच्या गप्पा मारून आपण आठवणीच्या. बरं बाबा, तुम्ही म्हणसान तसं बाबा, प्रेमाच्या गप्पा मारू आपण. सांगा ना मग काही नवीन, बोला ना. अर्चना, तुला नाही पाहिलं की नाही मला गमतच नाही. मला झोप बी लागत नाही. उठवतोच बसतो मी रात्री दिवसा, तूच दिसतं फक्त मला. हो, दुसरं कोणी दिसतच नाही. माझ्या बायको जरी असली की नाही माझं तरी मला असंच होते. मग असं वाटते माझ्या बायकोला पावती देऊन द्या आणि तुझ्यासोबतच लग्न करा. करशील का माझ्याबरोबर लग्न? नाही ना बाबा, ते आता शक्य नाही ना. मला एक सांड्या आहे ना बाबा. आता जमते का ते काही बी बोलून राहिले तुम्ही? वाटलंच तर आपण असं भेटू शकतो बा, प्रेमाच्या गप्पा मारू शकतो, इकडे तिकडे फिरू शकतो, पण लग्न नाही करू शकत ना मी आता. ना ते म्हणा बरोबरच आहे. शिवलेले सोडणे बरोबर नाही. आता मी बी काही नाही, माय काही खरं नाही ना. डोबता डोंगा आहे ना माया बी. माझं प्रॉपर्टी असते तर मी नाही तुला फोर्स केला असता अर्चना. पण काही नाही, आपण नंग व्हायचं अंगा. बरं आहे बाबा, फिरत जाय पण माझ्यासोबत. सोडू नको मला. शिवलालले सोडणं माझ्यासाठी काही कठीण गोष्ट नाही, पण माझ्या भुसणे आहे ना, त्याच्यात माझा जीव अटकते. म्हणून काय, मग नाही तर मी ना तुमच्यासोबत लग्न केलं असतं. त्या शिवलालची काही पर्वा नाही करत मी, पण माझा पोरगा आहे ना म्हणून. हा, मग जाऊ दे आता तो विषय पुढचं करून काही. धांगड धिंगा जरासा काही ना काही. बदलल्या आता गप्पा. बरं बाबा, तुम्ही म्हणसान तसं, मग सांगा ना, तुम्ही बोला ना. मला तर काही सुचून नाही राहिलं बाबा. मी तर तुमच्या प्रेमात निरा धुंद व्हायला बाबा. सांगा ना, तुम्हीच बोला मग काही. आता बोला, आता काय बोला. आय लव्ह यू अर्चना. आय लव्ह यू. लय लय प्रेम येते मला तुझ्यावर. हो, लय जीवापार प्रेम करतो मी तुझ्यावर. माया बी तर जीवापार प्रेम आहे बाबा तुमच्यावर बाबा. कसं सांगू आता, सांगू शकत नाही ना. एवढं प्रेम करतो मी तुमच्यावर, एवढं प्रेम करतो. तिकडे चाल ना. चाल तिकडे जाऊ आपण. चला ना मग बाबा, मी तेच तर वाट पाहून राहिले. चला मग लवकर. चाल अर्चना, चाल ना. गंठन रे, हो गंठनची लक्ष्मी. बोला शिवलाल भाऊ, काय म्हणता? काय नाही बापा, कामाला सांगायला आलतो मी. निघायला चालतो का बाई तू निघाले? कसं आहे भाऊ, त्याला विचारा लागेल, काऊन की ते की नाही सगळे हुके माये तेच घेत असतात. म्हणून कसं त्याने हुका गिका घेल असला तर मी कसं तुम्हाला हो म्हणू बापा आणि मग तोंडावर पडू काय? तसं त्याला विचार जावा तुम्ही. मग घंटे हे बाळाला काय विचार लागते बाई? असं जर तू त्याच्या म्हटलं जर ऐकत राहायची तो हातचा निष्ठून जाय बरं. तुझ्या डोक्यावरून पाणी फिरवीन तो. त्याच्या नान नको लागत जाऊ. तू तुझ्या मतानं काम करत जा भाऊ. तो माणूस म्हटलं ऐकत नाही ना, मला त्या माणसाच्याच म्हटलं ऐका लागते. आजकालच्या पोरी काही नवऱ्या फवऱ्याचं काही ऐकत नाही बा. तू बसली बाबा ऐकत त्या गोंठ्यातून. तो हेम बाळायला टकल्या काय अक्कल आहे त्याली? तू तुझ्या मतानं काम करत जाय. तू या मुठीत राहायला पाहिजे तो गंठ्या, पण तू त्याच्या मुठीत गेली बापा. आमचं सांगणं विसरली का तू? तुझ्या मायले फोन नसतं करत काय तू? ऐकत नाही जात जा बापा भाऊ पहिले. पण कसं त्या माणसानं आणलं बापा मला वठणीवर. त्या माणसाच्या म्हटलं ऐकलं नाही की नाही, तो माणूस बापा कसाच करते. बाई त्याला हाताशी आण तू. अशी जर त्या म्हटलं ऐकत गेली ना तर तुले कसं गरगर फिरवीन तो. तू त्याच्या मागची कटपुतली होशील तर कसं नवरा हाताशी पाहिजे. बाई नाही बाई हाताशी. तुया म्हटलं सारं ऐकलं बाई त्यानं. तू कशी त्याच्या म्हटलं ऐकशील तर गोर होईन ना मग. हा ना बापा, आता पाहतोच मी त्या माणसाचं काय आहे तर. लस तो माणूस मा नांदी लागते, पाहतोच आता. तुला कसं अजून एक अंतरची गोष्ट सांगतो. त्या बयाळ गंठ्याले बायको भेटे ना. बायकोसाठी खाव करे तू. इकून तिकून बापा तू भेटली तर आता कसं तुझ्या हाती सारे सुतरा. तू काही केलं त्याला ऐकाच लागते. पण तू कशी कमकोत पडली ना, त्यानं जरा अशी धमकी टाकली अशी. तू त्याच्या हाती देऊन टाकलं सारं. तसं नको करू, तू हाती ठेव सारं.
तू म्हणशील तसं तुझ्या मागं मागं फिरला पाहिजे तो, तू न त्याचे होके घेतले पाहिजे. बाबा भाऊ ते तर लय समजते बापा आपल्याला, पण हिलाच चालत नाही ना. आता पाहतो बा आता त्या माणसाले वटणीवर आणून. मागं पुढे झालं तर मग हायस ना शिवलाल भाऊ, हायस ना तयार. हा तू काय टेन्शन घेऊ नको ना बाई. हा कधी बी आपल्या घरी यायचं, हा आपल्या वावरात कधी चाललं यायचं बिंदास, काहीच वांधा नाही, काही टेन्शन नाही. शिवलाल असल्यावर टेन्शन घ्यायचं नाही. जास्त आधार आहे बापा शिवलाल भाऊ, नाही तर दुसरं कोण आहे बापा या गावात माया. त्या गंठ्याचं काही ऐकायचं नाही बाई. हा तुला सांगतो मी, तो काहीच कामाचा नाही आहे. आणि त्याच्या होके गिक्यावर जायचं नाही कामाला. चाल मग आता माय निंदेली. हा त्याच्या म्हटलं काय ऐकू नको. चाल हा जाऊ आपण मस्त निंदू, आपलं वा निंदणं आहे बरं. हा बरं बरं तुमच्याच कामाला येत जाईन मी आता. मानवऱ्याला देतो सोड चिठ्ठी आता. मानवऱ्याने किती होके घेतले तर मी काही जात नाही मानवऱ्याच्या म्हटलं. तुमच्याच वावरात येतो मी. हो बाई मग हा उद्या येजो मग. खुरप गिरप आहे ना की खुरप मलाच घ्या लागेल. हा खुरप आहे ना तू याजो. हा हा शिवलाल भाऊ खुरपं आहे. खुरपं नवीनच आणलं ना ते ना, खुरप्याचं काही टेन्शन नाही. चल मग बाई येतो मग मी. हा उद्या तयारी करतो. हा भाकर गिकर कसं न्यायरी गिरी घेतो बाबा. कसं आपलं काम कसं आहे, सकाळपासून संध्याकाळ लोक आहे. 3 पोट रोजदारी देत असतो आपण. मागे पुढे पाहत नाही, विचार करत नाही मजुरासाठी. 200 असेल तर आपल्याकडून 500 घेऊन जायचे. बिलकुल कसं सकाळपासून संध्याकाळ लोक काम. असंच तर काम पाहिजे बापा, सकाळपासून तर संध्याकाळ लोक. नाही तर कसं लोकांच्या वावरात बापा 8 ते 4 आणि 2 ते 5 असे कामं करतात. हे बरं आहे बापा तुमच्या वावरात सकाळपासून तर संध्याकाळ लोक. रोजदारी बी पुरी भेटते मग. चल बाई मग येतो मी. हा येतो. झालं नाही बाई, एवढा चांगला होका भेटला. 500 रुपये रोज देतो म्हणते शिवलाल भाऊ. लय चांगलं झालं बाबा. हा माणूस आणते नाही रा 2-2, 3-3 घंट्याचे 100 रुपये रोजात काम करा. चल बाबा मायला सांगू दे मला. आज लय मजा आली रे वा. अर्चना रोज बोलत जाय बाबा, रोज लय मजा येते बघ. हो लय मजा येते गड्या. बायको तुला असं काहीच नाही रे बा, पण अर्चनात लय हा मस्त आहे का बाई, एक नंबर आहे पण. हो क्वालिटी मध्ये मन शांती आहे रे बा, मस्त आहे पण बाई. तुला का एवढी चांगली बायको भेटली का, तू इकडे तिकडे तोंड मारतो बाबा. आम्हाला मजा घ्यायला लागून राहिली इकडे काय बाबा. असं रे गळा तू घरचं सोडून बाहेर पोहून राहिला का शिवल्या. एवढी मस्त टाप बायको भेटली का बाबा. चला आता बस झाला आता, चाललो गं पोय बाबा. आला शिवल्याचा अजून घर. अरे काही मजा आली रे बाबा. बबन म्हणजे बबन आहे, पण शिवलाल मध्ये काहीच नाही असं. एवढ्या वर्ष राहिली मी शिवलाल सोबत, पण एवढी मजा नाही आली बाबा. हे तर 1-2 दिवसातच बबन सोबत राहून एवढी मजा येते की बस खूपच. पण जर रोज आला की नाही खरंच माहित लॉटरीच खुलते मी. फक्त बबनना रोज यायला पाहिजे होते. मस्त मजा करतो मग आम्ही. पण हा मानवरा काहीचा नारद घरी असते ना, म्हणून मेळ जमत नाही तो रोज. नाही तर बस बबनले तर मी सोडतच नाही बबनले. आज बरा चानस भेटला, पण शिवलाल घरी नव्हता आता. आज मस्त चानस आला. आज ते एकच नंबर वाटून राहिलं. अंगांग मोकळं झालं सगळं. बबन काका काल आलते आपल्या घरी. माझ्या बाबात घरी नाही. बाबा भुसण्या त्या बापालेच पाहायला आलते ते बबन काका. माझ्या घरी आहेत काय म्हटलं, घरी नाहीत बा. मग चालले गेले ते काका. बबन काका पण अरे बापा रे, अरे मा थंडी झाली असं बोंबलत गेले बा. मी ऐकलं बा. मग काय झालं काय काय असं कोण केलं त्या काकानं. भुसण्या अशा भांड्या चौकशा करत नको जात जाऊ तू. झालं शिंकाई त्या काकाला. आता मला माहित आहे काय, मी सांगू तुला तर. विचारून राहिला भलतच काही. जाईन त्या काकाला विचार ना काय झालं म्हणा. मला विचारून राहिला तो. शानपणा करते मोठा. नाही ते तोंड वाचत गेले म्हणून म्हटलं म्या. मी कुठे म्हणणार होतो. अरे बापा रे असं करत गेले बा ते रस्त्यानं, म्हणून मी तुला म्हटलं बाबा काय झालं त्या काकाला. तुला सांगितलं असेल. मला वाटलं बा असं. भुसण्या तू एवढा भांड्या चौकशा काऊन करत असते रे. डसलशील रस्त्यानं त्या काकाले काही. म्हणून करत गेला असेल तो काका. अरे बापा रे नरे माव. मी काय सांगू तुला आता त्यातलं. गड्या दिवसांदिवस जास्त शिल्लक चालून राहिला गड्या. जास्तच प्रश्न करून राहिला. कामाचं एक नाही बोलत. अभ्यास कर ना, अभ्यास करायला मरतो म्हणते. बाहेर जाते तो डवऱ्याला बाहेर. तू करू देत नाही मला अभ्यास. उठली सुटली की जायचं नाही. जाय 10 रुपये देतो दुकानात. जा फला नको इच्छा नको त्या बापा लांबर. तू कुठे अभ्यास करू देतो. पुस्तक घेतला हाती की तू पृष्ठ असते मांग. हे कर ते कर फला नको विस्तार नको. बाबालाच काळजी सगळी लागतो अभ्यास करणारा.
एक दिवस कामाने सांगत मी तर ते जेवारी तिथे मोठा टोमने देऊन राहिला मला, हे सांगते तू ते सांगते तू, आता करत जा अभ्यास रोज. काल माझी शाळा झाली, मला त्या मास्तरनं गृहपाठ दिला. आज मी गृहपाठ करून आलो. तुम्ही काय म्हटलं मला, हे 10 रुपये घे, जाय बरं ये बरं दुकानात चक्कर मारून. हा हा असं कोण म्हटलं मग तुला अभ्यास करून आलो तुम्ही? मी बरोबर म्हणता अभ्यास करत नाही तू. असं करत राहतो ना तू. हा हा ना, तू माझ्याच नावानं खापर फोडत जाय ना. तुला जरासं काही काम सांगलं की तुझ्या जीवावर येते. आता करत जाय ना, अभ्यास करत जाय ना. आता किती बोंब पाडते तू तर मी पाहतोच ना आता. जाऊ दे, वाढून दे मला. चल स्वयंपाक झाला असेल ना? स्वयंपाक गिपाक नाही झाला अजून, करतो आता मी. लागली का भूक तुले? आता 10 रुपये देईल ते तुले मी ना, ते खाल्ले असतील ना, आता पोट भरलं असेल ना, जरासं काही राहिलं जात नाही काय? लागली का भूक? बात काय होते, काय येते 10 रुपयात? हा 10 रुपयात काय येते? चुप बस, काही होत नाही तुझ्या 10 रुपये. करतो मी स्वयंपाक, बस मुकाटा ना आता. माय काय करते काय माहित बाबा दिवसभर. हा स्वयंपाक नसते, काही नसते, कुठली मला बाहेर पाठवते. काय आहे काय माहित काय मायाचं. वहिनी तुम्हाला काहीच टेन्शन नाही बा, बिलकुलच नाही वाट. हा बबनराव तिकडे मस्त काम धंदा करतात, तुम्हाला बाबा घरीच बसणार गरम. काही बोलता का माऊली भाऊ तुम्ही? हा टेन्शन नाही म्हणता, टेन्शन नाही. अरे बापा लय टेन्शन आहे मला. टेन्शन असून बी कोणाला सांगू मी? कोणाला सांगू सांगा ना. कुठ पडते माया कामं करू उदळे पादळे कामं करतो ना वावरात. पण मानवरा जरासं काही हातभार लावत नाही मला. एकटीच करतो ना सगळं, उरापोटावर घेतो ना. वहिनी तुम्ही त्या बबनेचे कान उचलत जा ना, घरी आला की त्याला भाकरच वाजायचं जाऊ. हा काम केलं तास भाकर त्याने, तसं उभंच नाही करायचं, स्वयंपाकच नाही करायचा त्याचा. नाही बाबा माऊली भाऊ तुम्ही काही बोलून राहिले का? एकदा केलं तर बापा मी ना असं तर एवढं मारलं होतं दाबून मला मानवऱ्यानं की फेसकूट पाडलं होतं तोंडातलं. त्यापासून म्हटलं बापा कानाले हात तर केलं मी ना रोज तर बस मानवरा तर मला मारून टाकीन बापा. त्याच्यापेक्षा नाही केलं ते पुरते बापा, जसं असेल तसं भागवा आता. होईन तुम्हाला लेकरी होऊन नाही राहिले बाबा. काय आहे म्हणजे काय फॉल्ट काय आहे, कोणात काय फॉल्ट आहे? बदलक तर व्हायला पाहिजे होते बा. लेकरं तुम्हाला अजून काहीच नाही बा, कशात काही नाही. हे काही विचारू नका बापा माऊली, तुम्ही काही विचारू नका. सांगून काही फायदा नाही बापा. हा माणूस धड नाही ना, माणूस धड नाही ना. हा काय म्हणजे काय प्रॉब्लेम काय बा? हा बबण्यात फॉल्ट आहे काही? हा धड नाही म्हणजे मला काही समजलं नाही. लेक असं फोडून सांगा बा मला. माऊली भाऊ या माणसाचा घरी तर पाय टेकायला पाहिजेत ना बापा. हा माणूस घरीच नसते ना, मग का वाऱ्यावर लेकर होतीन काय? सांगा तुम्हीच. आपण म्हणा त्या माणसाला काही तर तो माणूस आपल्यालाच खेक असते. वहिनी कसं आहे आता, तुम्ही जरा सांभाळून घ्यायला पाहिजे, जाऊ नाही द्यायला पाहिजे बाबा हिर. हा कसं तो तर मला माहित आहे कसं आहे, पण मग कसं आता लेकरं नसली की लोक म्हणतात ना की बाई वांज आहे, बाई वांज आहे. कसं असं तुमच्या रीतीने ते आता अंदरची गोम कोणाला माहित नसते. वहिनी माणसाला कोणी काही म्हणत नसते, काय तर बाबा इथंच फॉल्ट आहे, बाईतच फॉल्ट आहे. सारा बाईवर दोष दिला जाते, माणसाला नाही दिला जात. हा असं असते ना ते. काय सांगू माऊली भाऊ, आता काहीतरी सल्ला द्या बा तुम्ही. आता काय करू मी? माहिती हात टेकले बापा या माणसाच्या पुढे. आता मला तर लय वाटते बापा, 2-4 लेकरं सुटूर बुटूर असा मले, पण काय करा आता, इलाज नाही ना त्याले. आपल्या हाती काही नाही ना बापा, सगळं तुमच्या भावाच्या हाती आहे. आणि भाऊ पाहिला असा निढंग्यान पांडुरंगे. वहिनी मग जाऊ द्या ना, तो काही बबण्यात असंही काही कामाचा नाही. हा गावडवरच राहिले, त्याचंही काही घरी काही चित लागत नाही. मग तुम्ही काल विचार करून राहिले त्याचा. लेकरं तुम्हाला पाहिजेत तर मग पहा काहीतरी दुसरं. हा आले असं म्हणजे हे त्याच्या भरोशावर बसून राहिले तुम्ही. तो काही कामाचा नाही ना, कामाच्या ना धामाच्या. आता बापा माऊली मी पोळडी बाईची जात बापा. माणसानं काही केलं तर चालते, माणसानं 3-4 बाया वागवल्या तर माणसाला कोणी काही म्हणत नाही. पण बाईनं बापा जरासं इकडे तिकडे कोणाच्या इकडे पाहिलं की बाईवर सगळा दोष देतात ना, बाईले बदनाम करतात. म्हणून कसं माझे भेटे. वहिनी काय आता सांगा, आता तुमचं सुख आहे बापा, तुम्हाला लेकरं पाहिजे. आता बबण्याच्यानं होऊन नाही राहिलो काम, तर मग आता काही ना काही कसं. पण तसंही तो काही कामाचा नाही ना, कामाना धामाचा आहे ना, तो मुदई आहे, तो गावात डवरत राहते. त्यापेक्षा तुम्ही काही ना काही खरंच पहा. तुम्ही काही म्हणत नाहीत लोकांना माहित असते की बाई लेकरं होऊन राहिले म्हणून काहीतरी केलं. पण गावात सगळी बदनामी होईल ना, म्हणतील बापा हे बाई 2 ठिकाणी तोंड मारून राहिली, नवऱ्यासोबत आहे दुसऱ्यासोबत आहे, असं होईल ना. मी त्या बदनामीला भेटो ना. बदनामीला काही भिवू नका. आताही तशा बाया माणसं तुम्हाला वांजच करतात. लेकरं होती म्हणतात तिले तिच्यात फॉल्ट आहे काहीतरी. लोकांना दाखवा ना करून मग तुम्ही. वांज कशी म्हणतात तर वाजले लेकर झाली मग कसं, मग बसून गेली जात खडी. मग होती गेली लोकांच्या तोंड चूक. लोक कशा आहेत माहिती का, पायदलीन चालते घोड्याने चालते, असे बतात लोक असतात. त्यापेक्षा कसं आपलं चालू द्यायचं. ते तर आहेच बापा माऊली. आता लोकांचे का तोंड धरल्या जातात बापा, लोक काही बोलतात. बापा रे, हा वहिनीचं काय करून राहिला बाबा माऊली. काय आले जुळलं वाटते याचं, झाली वाटते ह्यांकडे यायची. नवीनच कारनामा पाय भेटून राहिला बा. वहिनी अरे बापा आला कर बा, हा काय तोंडे आता यानं पाहिलं काय. बस आता का साऱ्या गावात तेर बघू आता. माझं नाही आता काय तर बबन्या बायकोसोबत माऊलीत चालू द्या, काही घेणं ना देणं. अजून बापा खाल्लंही नाही म्या काही, पण भात झालंय माझं. काय म्हणता कालू? वहिनी निंद्याले आपली पराठ निंद होती बा. बरं येतो ना मग निंदाले मी. कधी या लागते? उद्या जा, उद्या. हा उद्यापासून. बरं
बरं बा चला मग चाललंय तुमचं. हा चाललंय, चला मग येतो मी. हा उद्या नक्की या वहिनी. हा माऊली, हा काल्या कसा गेला टोमना मारून. अशात ना लोकायला माहित ठाऊक काहीच नसते, पण लोक कसे पुढे पुढेच भादरतात. जाऊ द्या वहिनी, लोकांचं कुठे डोक्यात घेतात. जाऊ द्या, त्याचं काम असते. हे जरासं कसं घात सांभाळून राहाय बरोबर. कसं तुझ्या मागा लागेलात लोक 2-3 जण, तर कसं सांभाळून बरं. अरे भाऊ लेगा काही बोलता मा मागं काल लागेल ते कोणी. हे हे सारं गाव लेगा चहाते मुली लेगा, तू म्हणतो मागा लागेला. बा सांगितलं तेवढं करत जाय ना तू. कसं फोडून सांगायचं काम नको फोडू दे तू. हा जसं कसं एक विषय आहे, तर कसं मी तुला पुरा नाही सांगू शकत, पण कसं सांभाळून राहतो फक्त. त्या बायकोली सांभाळून ठेव तू. विषय काय ते सांग बा तू. आणि बायकोला कोण सांभाळून ठेवू, माझ्या बायको काय करून राहिली. विषय काय विषय काय. आता कालचं पाहिलंच तू ना, दारू प्यायला कोण बोलाय तुले. शिवल्या बोलाय बा शिवल्या, त्याचं काही आहे का. त्याचं काही आहे का. तर कसं तू शिवल्यापासून सांभाळून राह. कसं तुझ्या मागा लागेलाय तो हात धुवून, तर कसं घर होऊ शकते बरं. हे कसं मला सांगणं तुला काम आहे. तुझ्या माझ्या कसं दोस्ताना कसं आपण कसं असते त्याशी दोस्ताना करतो, त्याला पुरा निभवत असतो आपण. आपण कसं असतं खाते सारे जोडून असतो, पण ज्याचं काम करायचं त्याच करत असतो. म्हणून कसं मी तुला सांगून राहिलो. हो ना, मला तसा डाऊट आहेच म्हणा त्याच्या. तो हराम कर म्हणून तुम्हाला दारू प्यायला बोलायतो. काय ना काही अशी त्याचं म्हणून काय झालं का तो तांबाखूचा एक येडा देत नाही का तसा. कसा काय दारू प्यायला बोलायचो काल मला. त्याचं काहीतरी झेमेला दिसतेच मला. पण मा बायकोचं काय रे बा, मा बायकोचं काय. कसं माहिती आहे गंठन तर म्हणजे तबेला समजत जायतो. फक्त कसं शिवल्याला दारी उभा करू नको तो, एवढं मा तुला सांगणार. पुढचं मागचं काही मी तुला सांगत नाही आता. कसं हे कसं तसं थोडंसं लक्षात ठेवतो आता. बरोबर, मी तर त्या शिवल्याला उभा करत नाही रे. माझ्या घराच्या सावलीत उभा करत नाही मी. त्याचा लाडच नाही ना आपल्याला. चालतच नाही तो आपल्याला. बरं सांगितलं तू ना, आता मी पाहतो काय आहे तर पुढचं. बरं पाय मग तू काय आहे तर. फक्त कसं गोटलीक नको करू बरं. माना नको येऊ दे बाबा. कसं घर मग तू टेन्शन नको घेऊ. हरी भाऊ लगा आज लोक तुझे नाव सांगितलं मी कुठे. बरं सांगितलं तू ना मला, सतर्क केलं तू ना मला. कसं दोस्तीची लाच तू ना राखली वा. पाय तुम्ही काय बोलले तर पाहिजे त्या बायको फायकोले कसं कामाला नको जाऊ दे बा तिकडे. कसं घर होऊ शकते बरं. तो कसं पैसे लालच देऊन काही बी करत असते. तो माणूस बेकार आहे शिवला. आणि माझी बायको कुठे जातच नाही कामाले, माझ्यासोबतच असते. मी जाऊच नाही देत. माझ्यासोबत वागत असतो बाबा बायकोले बा. नवीन लग्न व्हायला बा काय सांगता येते. नाही ते मी करतो हरिभाऊ बद्दशी. काही वांधा नाही, टेन्शन नको घेऊ तू. बरं सांगितलं तुम्ही मला. चला गंठन ये तुम्ही, येतो बा. हो ये बा हरिभाऊ ये. अरे शिवल्या मी हातीने आलो मा घरी. पाहतो आता तू कसा येत तर. पण माझी बायको कशी कामाला येते आता ती पाहतो मी. बरं सांगितलं बा हरिभाऊ लगा तू ना. आता नाही तो बाहेर जात होतो बा. माझी बदनामी होत ती गावात. चाल बापा पाहा लागेल मला काय तर. शिवल्या फक्त हाती सापडलं झालं, त्याचं कंबळच मोड तुम्ही. मा घरी हात टाकणं काय सोपी नाही ना ते. चाल पहिले बायकोले पाहा लागेल काय की ठिकाण आता. हॅलो आई, बोल बाई बोल राधा. अहो आई, आज मला होका आला ना. शिवलाल भाऊ मला 500 रुपये रोज देऊन राहिले. माय मुलंच चांगलं काम आहे बापा. 500 रुपये रोज मला पाहिजे मग एखादा होका तिकडे. इकडे तर माय बाई 100 आणि 150 रुपयात घासा लागते सकाळपासून तर संध्याकाळ. लोक तुला बरा भेटला माय बाई 500 रुपये रोज. मस्त झालं तुझ्या तर. आई तुमच्या गावातल्या सारखंच इकडे बी तसेच हालात बायाचे. 100 आणि 150 रुपयात रोजातच जा लागते. पण कसं शिवलाल भाऊनं मला सकाळपासून तर संध्याकाळ 500 रुपये रोज कबूल केला. 500 लय चांगलं झालं ना माय बाई. आता 500 रुपये रोजाची बाई झाली ना तू आता. रोज तुला टेन्शन नाही. मी येऊ का मग तुझ्या गावात काम करायला. मी येऊ का माय आई. तू दिसली की नाही मानवऱ्याले तर मानवरा कसा खाकस खुकस करते. निरा खिसकाळते सांगावर माय. तू काही येऊ नको माय बाई. तू तुझ्या गावातच काम कर. मी इकडे बरी आहे आता. 500 रुपये रोजानं मस्त मला काम भेटलं. आता कसं माय चलडूल मस्त भागते माय टकला जवळ माय बाई. जरासं काही सूत्रधार नाही त्याले. जरासं काही चालत नाही. आम्ही सासू सासरे आम्ही गेलो की बस त्याच्या तोंडावर निरा वयसण्यास पडतात. जराशी सांगत जाय ना तू राधा द्यायला. तुझ्या नवऱ्याला सांगत जाय जराशी. अवाई काय सांगत जाऊ आता. तुला माहित नाही काय. तुम्ही दोघं जण आलते अटी तर मानवरा कसा करे माहित नाही काय. म्हणून त्याच्यापेक्षा बापा तुम्ही तुमच्या गावातच बरे आहे. त्या टकल्याचे केस लुचत जाय ना. पण तो टकला असताय माय बाई. त्या टकल्याचे केस कसे काय लुचत जाशील तू. काही बोलतं का बाई तू. नवऱ्याला काही बोलतं काय. तो काही कायची हो. तू नवरा करतेस ना तसा टकला पण इथं. मला तर लयच राग येते त्याचा पोटापासून तर. पण काय करू आता जवळ आहे ना तो. तुझ्या नवरा आहे ना म्हणून कसं जरासं आता जाऊ दे माय बाई. जाऊ दे माय बाई. जसा आहे तसा मानवरा आहे तो. आता काही करून बदलता येते का. हे तो एवढा बदमाश आहे आई. एवढा बदमाश आहे तो की माये होके घेऊन ठेवते तो. आणि त्याच्याबरोबर मला कामाला नेते. तू काल जात असतं. तू काल त्याच्या म्हटलं ऐकतं. मग आता ऐकतच नाही ना. आता मला शिवलाल भाऊच्या वावरात 500 रुपये रोजाचा होका आहे. आता मी तिकडेच जातो. आता माझ्या नवऱ्याला नाही म्हणतो मी. म्हणून तुझ्यासोबत येत नाही मी आता. 100 आणि 150 रुपये रोजात कुठे काम करू. इकडे 500 रुपये रोज भेटून राहिला. ऐकूच नको आता. काय करते पुढे तर पाहू आता. 500 रुपये रोज भेटून राहिला आणि तुला. तिकडे काय जातो तू 100 आणि 150 रुपये रोजात. चल बाई मी ठेवतो फोन आता. तो अजून उभा राहण्याचा येईन तर म्हणेन तुझ्या माझ्यासोबतच बोलून राहिली तू. तुला काय धंदा आहे की नाही म्हणे. ठेवतो मग आता.
बोल ना माय बाई, बोल ना. किती दिवसातून तर फोन केला माय बाई. कधी तर बोलत नाहीस तू काय त्याला भिवून राहिली वा? चांगलं उपटत जाय ना त्याला. मला वाटते माय पुराण सुरू आहे की हा कीर्तन लागलं ना आता. बस नवरा इकडे तिकडे गेला की चालतच पाहिजे पाहिले. झाली सुरू माझ्यासोबत टुणुंग टुणुंग सुरू. काय बोलत असतं त्या माझ्यासोबत तू? दिवस निघलाय रात झाली की काय बोलू मामासोबत? किती दिवसातून तर मामाचा फोन आला, मग एकदा रे तुम्ही बोलू देत नाही का मला मामासोबत? दिवस निघला त्यापासून तर चालू असते बाबा. हागली गाण, मुतली गाण, झाली गाण, थंडा झाली गाण, आली गाण, गेली गाण, मग कडक होती काय. एवढं तर बाबा चालू असते ना बाबा. आजच बोलून राहिली मग मला दिसत नाही वाटते. माडवायला राहायला वाटते तुला है की त्यापड्यानेच माडवायला वळा हार घ्या. मी असे शिल्लक बोलत नका जात जाऊ. मला काही माही बोलत असता तुम्ही, मी ऐकूनच घेतो. आता ऐकणार नाही सांगून राहिली. तुला काय आलं काय आलं घरी? काय होतं त्याचं? काय होतं त्याचं? काल येते कामाला सांगायला आलते ते भाऊ मले. म्हटलं तू ना काय म्हटलं? हो म्हटलं काय त्याला? हो म्हणून नाही तर काय तर हा म्हटलं मी ना. त्या भाऊच्या कामाला जाऊ राहिली आता मी. लकपणा घराचा नाही. मी ना तुझ्या होका गेला माझ्यासोबत यायचं कामाला. मला सोडून जायचं नाही ह्याच्या त्याच्या कामाला. तो माणूस सुद्धा नाहीये त्याच्या कामाला जायचं नाही अजिबात. तुला सांगून राहिलो मी आता. तुम्ही सांगू नका तुमचा टुपरू. 100 आणि 150 रुपये घासा लागते तिकडे. इकडे 500 रुपये रोज भेटून राहिला मला. 500 रुपये रोज सोडून का तिकडे येऊ का मी? राधे जायचं नाही तुला सांगून राहिलो. अजिबात नाही जायचं. 500 ने 5000 दिले जायचं नाही देवारा. तो बोगस आहे तो माणूस. त्याला नुसतं बायाच पाहिजे. अगोपणा करू नको तू. अबा तुम्हाला ते सगळे बोगसच दिसतात माणसं. 500 रुपये रोज कोणी देते काय? ते शिवलाल भाऊ देऊन राहिले ना मला. मी त्याच्याच वावरात जातो 500 रुपये रोजानं. थोडा माणूस नाही बे मॅटच आहे. इकडे 500 रुपये रोज भेटून राहिला तरी माणूस म्हणते की जाऊ नको त्याच्या वावरात. मग 100-150 रुपयात घासू का मी तिकडे? अरे तुला ऐकू येते की नाही? गेली घरात पोहून आलोच मी. वय सटसट करून राहिली रे आता. हिचा बजेट बसा लागते डबल आता. हो किती गळा आहे अजून हिचा कसा पैसा काढा लागते डबल आता. त्याला अशी ना सांगा कारभार. झुंबर गळ्या निंद्याला बा सापडून नाही राहिला गळा. काय करा रे बा? यंदा का वावर पोळीत पडतात का काय माहित गळ्या. उडे तन्नाशक काय तुम्ही बाया करून राहिले राजा. हो काय काम आहे हो बाय खायचं. तन्नाशक मला झालं राजा. रातोरात काय रे करू? यांनी द्यायला टाइम लागते राजा. पाणी आलं गेलं आलं. पुंजा उचला ढमूक उचला टमूक उचला. बाबा त्या तणनाशकनं सारं गवत मोरत नाही बाबा. केना इचू तसाच जिता राहते न. मग त्यासाठी काय करा? कोणतं फवारा त्याच्यावर? केना इचूच तर बेकार बाबा. तो चरत जाते ना बंद वार भरते त्यानं. दुसरं मारायचं ना की नाही चूवर. आणि तसं पहिले फवारून घ्यायचं. जाऊ दे टेन्शन नाही घेऊन बाया खायचं. मग तू आपलं फवारून तेवढं देशील काय? ते जमत नाही. मी नाही फवारत बाबा. मला येत नाही ते फवाऱ्याचं का. कसं मी एका पंपात 1 लिटर औषध टाकून देईन तुमची. नुकसान होईल ना. मागाचं काम असते झटपट असते. बरोबर जाऊ दे बा. दुसरा पाहतो बा मी फवाऱ्याला. काय पण औषध कोणतं फवारले? ते फवारानं हो दुकानात जा. दुकानात भेटते देतात असते. कृषी केंद्र आले कोणती माणसानं मस्त घ्या एखादं त्यातलं. सारखे जा. बुडबा आपल्या गात कांड होते राजा. अरे बा काय कांड आहे रे गड्या? बुडबा तो माऊली आणि त्या बबण्याची बायको एका ठिकाणी बसेल पाहिले बा माझ्या घरी. काहीतरी आहे राजा दे झेमेला. मारलेल्या का तू काहीच काही नको बघत जर रे. काय तोंड्या साऱ्या गावातल्या काहीचे काही बोंब मोठं झाले का तू घेणं दे ना. माहीत ठाऊक काही नसते. अरे तो बबन माऊली आणि ते शिवलाल दोस्तात गड्या. एकामेका घरी जात असतात ते. आता तो बबन्या घरी नशीन तो बसला त्या बायको बरोबर गप्पा मार. तू काही असं आपोआप पसरू नको गावात. फालतू लेगा त्या बाईची बदनामी साऱ्या गावात. बापा हे चिटकून चाटकून बसेल होते ना बापा. चांगल्या गप्पा चिटकून चाटकून असतात काय. मस्त होते ना. वहिनीच करत द्या. चोपड चापड त्या बाईले. मी माडवायानं पाहिलं बा. मी कामाला सांगायला गेलो त्या बाईला निंदेले. बा काय खरं नाही बरं. हे इद्दाशेलाच बबन शिवल्यान मावली यायचं काही सांगता येत नाही. गॅरंटी नाही बरं यायची. हे बोगसा दे असू शकते बापा. अरे ते बाई तशी नाही का. अदलोक त्या बाईनं काही केलं नाही का गावातलं फळं. 10 वर्ष झाली यायला गावात. नाही तशी नाही ते बाई. काही बकू नको बा. अफवा फोर नको बा. काय तोंड्या तुला सांगून राहिलो मी आता. आम्हाला सांगितलं दुसऱ्या कोणाला सांगू नको गावात. काय माहित आहे बोन सर राजा बुडबा. तुम्ही राजा जसे वय होऊन राहिले तसे तुम्ही कसे हे होऊन राहिले. अरे बापा चिटकून बसेल होते ते. त्याचं काहीतरी शाळा विठ्ठल नामाची होतेच त्याचं कांड. आता पहा तुम्ही. काय तोंड्याले का. तुला काही अक्कल आहे रे? दोस्ताची बायको आहे ना ती. दोस्ता बायकोसोबत काही करत असते काय. सारीकडे तोंड मारीन माणूस. पण दोस्ता घरी नसते मारत. हे नको शिल्लक कामं करू. साऱ्या गावात नको फिरू. हे सांगून राहिलं तुले. दुसरे काले कसे रिकामे कामं करू नको रे बापा. अफवा पसरू नको. आज बा घेणं दे ना. त्या बाईची बदनामी ले का. कसं मी पाहिलं ते सांगितलं बा तुम्हाला. पण जाऊ द्या बा. मला कसं निंद्याला बाहेर यायला लागतात. जातो बाबा मी. पोट्ट लेखाचं काही आहे पण. कोणी कोणाचं पाहिलं की साऱ्या गावात माजून करते. पुरं माजून यायला का वार्ताहरच व्हायला गावातलं. त्याचा बाप नाही राजा असा. आणि हा पोऱ्यालाच आहे राजा.
साऱ्या गात पेरते बा कोणती गोष्ट. जाऊ दे बा, या पोऱ्या नाण्या लागेल पुरत मला औषधी आणा बा फवारायची. हो हो बोल बा.